शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. संगीत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अगदी अभंग असेल, नाट्यपद असेल, एखादं शास्त्रीय संगीत असेल, ते चित्रपट संगीत, म्हणजे संगीताचे विविध प्रकार जेव्हा आपल्यासमोर येतात तेव्हा त्या प्रत्येक प्रकाराचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला जाणवतं. जेव्हा चित्रपट संगीताचा विचार करतो तेव्हा कथानक पुढे नेणारी अत्यंत उत्तम अशी आशयाला धरून असलेली गाणी आपल्यापर्यंत येतात आणि काळानुरूप कदाचित ती बदलत जातात, पण अर्थात त्याचा आत्मा आहे तो एकच असतो. आजच्या काळाचं संगीत ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं, किंबहुना आजही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांनी नवीन रसिक घडवण्याचं काम केलं, असे दोन बिनीचे शिलेदार आज आपल्यासोबत आहेत. गीतकार क्षितिज पटवर्धन आणि संगीतकार अमित राज, दोघांचंही स्वागत आहे. खरं तर क्षितिज, नुसतं गीतकार एवढं म्हणून चालणार नाही, कारण लेखक, पटकथाकार, दिग्दर्शक अशा सगळ्या गोष्टी खरं तर तू केलेल्या आहेस. आणि त्यामुळे लेखन आणि या सगळ्या माध्यमातून संगीताशी जोडलेलं असणं, आणि आम्ही तुझ्याकडनं इतक्या सुंदर सुंदर चाली त्या आलेल्या आहेत, म्हणजे शब्दसुरांचा अनोखा मेळ असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि तो तुमच्या दोघांचा आहे. तर तुमच्या दोघांचं एकत्र असं जे गाणं आहे, मन धागा धागा, म्हणजे सगळ्यांच्या मनाचा ठाव घेणारं असं ते गाणं आहे. तर मला असं वाटतं की त्या गाण्याने आपण सुरुवात करूया आणि मग गप्पांची मैफिल रंगणारच आहे. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता, डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे रे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, रेशमी दुआ. क्या बात आहे. म्हणजे आता क्षितिज साहेबांनी बरोबर उचलले. हां, म्हणून म्हटलं की लेखक, पटकथाकार, गीतकार आणि गायक असं आता एक नवीन जोडायला हरकत नाही. पण कसं आहे की गीतकाराला संगीतकाराचं गाणं अचूक कळणं म्हणजे काय, ते कदाचित हे महत्त्वाचं आहे. पण हे गाणं झालं कसं, म्हणजे या गाण्याच्या निर्मितीची गोष्ट ऐकायला आवडेल. या गाण्याच्या निर्मितीची गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे, कारण
प्रत्येक प्रश्नाची सुरुवात अशी होते आणि लोक नेहमी असं उत्तर देतात, जेव्हा ह्याचा मला फोन आला हा. तेव्हा मी हे सुरू वगैरे असं एक कॉमन एक रेफरन्स असतो. करेक्ट. पण अपघाताने हे गाणं माझ्याकडे आलं. मी आणि अमित तेव्हा वेगळ्या गाण्यांवर काम करत होतो. बर. आणि तो मला म्हणाला की ही दगडी चाळ नावाची एक फिल्म आहे, ती याच्यात एक रोमॅन्टिक सिच्युएशन आहे आणि माझ्याकडे खूप छान ट्यून तयार आहे. बर. तर मी त्याला म्हटलं, माझा ना थोडासा इश्यू आहे की मी रोमॅन्टिक गाणंच लिहिलं नाही आधी. तोपर्यंत लिहिलंच नव्हतं मी, तोपर्यंत प्रेमगीतच लिहिलं नव्हतं. आणि मी म्हटलं मला माहित नाही की मी कसं डिलिव्हर करू शकेन, पण तू मला पाठव. त्यांनी मला जेव्हा चाल पाठवली तेव्हा मी अवाक झालो. मी म्हटलं अरे खूपच सुंदर आहे. आणि नुसतं सुंदर आहे असं नाही, बऱ्याच वेळेला असं होतं ना की फार कमी गाण्यांमध्ये आपल्याला ऋतू दिसतो चालींमध्ये, किंवा आपल्याला रंग दिसतात, आपल्याला एक ॲटमॉस्फिअरिक फील येतो त्या गाण्याचा. खूप कमी गाण्यांमध्ये असं होतं. तर ही कॉम्पोजिशन त्या पद्धतीची होती. आणि मी ऐकल्या त्यांना म्हणलं की मला आवडेल हे लिहायला. आणि माझ्या घरात तेव्हा एक फळा होता जुन्या घरामध्ये, तर त्या फळ्यावर मी खडूनही हे गाणं लिहिलं होतं. म्हणजे बऱ्याच वेळेला कागदावर किंवा, त्यामुळे हे गाणं स्पेशल आहे की त्या फळ्यावर ते पहिल्यांदा लिहिलं. मग मी त्याला ऐकवलं आणि मी त्याला म्हटलं की मला हुकलाईन अशी दिसते की मन तुझे माझे भेटते आता, जरी तुझी माझी भेट होईना, वाऱ्यातून आला सांगावा, त्याचा गंध श्वासातून जाईना, असं मी लिहिलं. बरं. तर तो म्हणला बाकी सगळं छान आहे, ही हुकलाईन थोडी अवघड आहे, हे जरा म्हणायला थोडं अवघड आहे. म्हटलं मग काय करूया? तर तो म्हणला काहीतरी सिम्पल पाहिजे, सोपं पाहिजे, जे पटकन लोकांना गुणगुणता येईल. तर बऱ्याच वेळेला गीतकाराला संगीतकाराबद्दल असं होतं ना, अरे हो किती सोपं पाहिजे तुला अजून, असा आमचा एक नेहमीचा वाद असतो. बरोबर. पण त्याचं म्हणणं इतकं छान असतं की ते सर्वसामान्य माणसांना आपलंसं वाटलं पाहिजे, इतकं सोपेपणा त्यात पाहिजे. मग ते सुलभ करण्याच्या दृष्टीने असं वाटलं की मन धागा धागा जोडते नवा हे खूप छान वाटेल, मन धागा धागा रेशमी दुवा हे पण छान वाटेल. इमिजिएटली मी परत फोन केला की असं असं वाटतं. तो म्हणला डन आहे, करेक्ट आहे. आणि आज जेव्हा त्याच्यावर असंख्य लोकांच्या लग्नाचे व्हिडिओज त्याच्यावर बनतात की सप्तपदी चालताना, तांदूळ उठताना, फेरे घेताना, तर मला छान हे वाटतं की लोकांना आपल्या आयुष्यभराची आठवण ही त्या गाण्याबरोबर जोडावीशी वाटते. बरोबर. हे कुठेतरी त्या गाण्याच्या रचनेचं किंवा शब्दांचं यश आहे. त्यामुळे ते गाणं आमच्या दोघांसाठी कायम कायम महत्वाचं आणि खास राहणार. वा. आणि खरंच आहे, ते सोपं केल्यामुळे ना आमची भाषा बोलल्याचं होतं. म्हणजे जिथे कवीची भाषा येते त्यापेक्षा कॉमन मॅनची भाषा जेव्हा येते ना, तेव्हा ते गाणं आपलंसं होतं आणि आपण रिलेट करायला लागतो. पण अमित, ह्याचं कौतुक वाटतं की शब्दाविना, म्हणजे ठीक आहे शब्द असतील तर ती भावना उभी करता येते, शब्दांशिवाय संगीतातनं भावना कशी उभी करता तुम्ही लोक? मला आठवते की मी बऱ्याच अशा चाली लावल्या होत्या दगडी चाळसाठी, ह्या खास करून ह्या सिच्युएशनसाठी. आणि ॲक्च्युली ही फ्रस्ट्रेशनमधून निघालेली चाल आहे. अरे कारण का चाल पास होत नाहीये, काही आवडत नाही. कारण बेसिकली कसं होतं, अंकुश त्यात अंकुश दादा आहे, त्यामुळे अंकुश दादाचा सारखा त्याचा एक इनपुट असायचा. आमचे डिरेक्टर होते चंदू कनसे, चंद्रकांत कनसे, तर त्याचा एक इनपुट असायचा. प्लस आमचे प्रोड्युसर होते संगीता अहिर आणि कृष्णा अहिर त्याचा प्रोड्युसर होता. बरोबर. सो त्यांचा एक इनपुट होता. त्यामुळे काय व्हायचं की ह्या तिघांची मनं एका पॉईंटला येणं हे खूप अवघड होतं. त्यामुळे माझं असं होतं की यार काय होतच नाही आहे, काय कळत नाही. आणि मला आठवतं की मी घरी होतो आणि जस्ट असंच एक काहीतरी सुचलं मला आणि मी मोबाईलवर रेकॉर्ड केलं आणि मी तसं अंकुश दादाला पाठवून दिलं. आणि अंकुश दादा लगेच फोन आला की अरे मस्त वाटतंय यार अमित, अच्छा हे खूप मस्त वाटतंय. आणि लगेच मी क्षितिजला पाठवलं, सगळं झालं. आणि गाणं त्याने लिहिलं, मी कंपोज केलं, हे झालं, सगळं झालं. आणि त्याच्यानंतर ते प्रोड्युसरांना आवडेच ना. अरे चंदू सरांना आवडलं, डिरेक्टरना आवडलं आणि अंकुश दादाला आवडलं, सगळ्यांना आवडलं. पण प्रोड्युसर बोलले की नाही यार हे ना आत्ताचं नाही वाटत आहे गाणं. आणि मजा नाही आया हा शब्द, मजा नाही आया. आणि काही आपल्याला रेफरन्सेस दिले जातात मग हिंदी मधले की आजकाल ते चाललंय, असं चाललंय, ते चाललंय. आणि तिथे मी कुठेतरी हर्ट झालो. आणि मला असं वाटतं की मी ती मीटिंग अजून आठवते मला, मी ती मीटिंग सोडून निघून गेलो. आणि अंकुशदा माझ्या पाठीपाठी आला आणि मला बोलला की अमित तुला काय वाटतंय, तू का रागवू नकोस, एक मिनिट शांत डोक्याने विचार कर. तर मी बोललो की अंकुशदा मला असं वाटतं हे गाणं सुपरहिट आहे. बरोबर. कन्फर्म? मी बोललो हो. आणि तेव्हा एक चॅनल चालायचं गाण्यांचं, त्याच्यावरती ते नंबर 1 वर येईल का मला असं त्याने विचारलं. तर मी बोललो 108% येणार. अच्छा. आणि त्यानंतर हे गाणं जेव्हा रिलीज झालं त्यानंतर ते जवळजवळ 8 आठवडे हे नंबर 1 वर होतं गाणं. क्या बात आहे. सो ही खूप मोठी आठवण होती. आणि मला म्हणजे खरंच म्हणजे त्यानंतर तेच प्रोड्युसर मला नंतर विचारायचे की दुसऱ्या गाण्यांबद्दल की बाबा हे गाणं तुला काय वाटतं, हे आमच्या एक वेगळ्या फिल्म मधलं हे होईल का चांगलं. ही गाण्याची आठवण आहे. पण
हे गाणं करतानाही मजा आली आणि मला असं वाटतं खूप शूट करतानाही खूप अप्रतिम त्याने शूट केलं, सुंदर झालं, खूप छोट्या छोट्या मुवमेंट्स काढल्या. खरं खरं. यु नो, त्यामुळे ते गाणंही म्हणजे आम्हाला तेच वाटतं की आम्ही गाणं कितीही चांगलं बनवलं तरी ते बघताना तेवढंच छान दिसायला पाहिजे. बरोबर. आणि ते सगळं डायरेक्टरचं श्रेय असतं. नक्कीच नक्कीच. आणि ते रोमॅन्टिक त्यातला जो मूड आहे ना तो खूप अचूक पकडलाय. त्यामुळे त्याच्या शब्दातनं, तुझ्या संगीतातनं आणि पिक्चरायझेशन मधनं आणि अंकुश आणि पूजाला प्रत्यक्ष पाहताना ते सगळं खरंच खूप छान वाटतंय. तुमची केमिस्ट्री या गाण्याने जुळली की त्याच्या आधीपासून तुम्ही काम करत होतात? नाही, आम्ही क्लासमेट्स सिनेमाच्या वेळेला एकत्र भेटलो पहिल्यांदा की असं पण अमितनी तेव्हा जे गाणं केलं होतं ते वेगळ्या, म्हणजे गुरु आणि मंदारनी लिहिली होती. आणि मी जे गाणं लिहिलं होतं ते ट्रॉय अरिफनी त्याचं म्युझिक केलं होतं. पण पोस्टर गर्लच्या निमित्ताने पहिल्यांदा आम्ही एकत्र भेटलो आणि तेव्हा असं झालं की काहीतरी आपण एकत्र करूया, कसं करूया. आणि तिथे आम्ही आवाज वाढवला, तिथे आवाज वाढव डीजे साठी आम्ही पहिल्यांदा भेटलो. अरे वा. आणि ते म्हणजे आदर्श तुमच्या मध्ये जोडला गेला. म्हणजे मला अजूनही कधी कधी स्वतःलाच धक्का बसतो की आपण हे गाणं तेव्हा लिहिलं. याचं कारण माझा पिंड अगदी वेगळा होता त्या गाण्याच्या ओव्हरऑल प्रकृतीशी. पण ती सिच्युएशनच इतकी इंटरेस्टिंग हेमंत ढोमेनी सांगितली होती ज्यांनी ती फिल्म लिहिली होती. तर तेव्हा मग आलं की अरे हे जरा क्रेझी काहीतरी आपल्याला करता येईल. आणि तो क्रेझीपणा अमितमध्ये स्वतःमध्ये खूप आहे. म्हणजे तो स्वतः उत्तम कामही करतो, म्हणजे तो ऍक्टरही खूप चांगला आहे किंवा तो वेगवेगळ्या गोष्टींच्या हुबेहूब नकलाही करतो किंवा त्याला एक ओव्हरऑल ना रंगीतपणा हा खूप आवडतो गोष्टींमधला. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की कलरफुल असणं, क्रेझी असणं, हे त्याच्या ओव्हरऑल स्वभावात आहे, ते त्याच्या चालींमध्ये पण आहे. तर ते आवाज वाढव डीजेच्या वेळेला तो मला म्हणला की तुम्ही सुटा, म्हणजे तुम्ही असा विचारच करू नका की छोटंसं काहीतरी गाणं करायचंय किंवा असं एक बेसिक काहीतरी नाचायचं गाणं करायचंय. तुम्हाला जेवढं वाईल्ड जाता येईल ना विचारांमधनं. म्हणजे आम्ही त्याच्यात मंगलाष्टक पण लिहिलेत, जी ऍक्च्युली मंगलाष्टक आम्ही उलटी लिहिली. हा, रमत गमत येता आज नवर देव, चढत चढत जाई नवऱ्या मुलीस चेव, जवळ जवळ आली घटिका ही विवाहाची, सरत सरत जाई अमुक अमुक. तसं सगळं आम्ही अजब गजब घटना परत परत नाही, रडत रडत नवरा सासूरासी जाई. अरे कारण त्या अख्ख्या गावामध्ये एकही मुलगीच नाहीये, अशी ती सिच्युएशन आहे. तर हे सगळं क्रेझी मला ह्या माणसाच्या त्या ओपननेसमुळे करायला मिळालं. आणि तिथून हे लक्षात आलं की कोलॅबरेशन खूप चांगलं होतंय. आणि मग तिथून आम्ही जवळपास आतापर्यंत 25 ते 30 सिनेमांची 70 ते 75 गाणी केली आणि तो प्रवास निरंतर चालूच त्याची मजा येतेच आहे. बरोबर. पण क्षितिज जसं म्हणाला की आम्ही तुझ्याकडनं त्याला या गोष्टी मिळाल्या, तसं एक गीतकार सुद्धा तितकाच सशक्त लागतो. आणि त्याने ज्या पद्धतीची सगळी गाणी लिहिली आहेत ती पाहता आवाज वाढव त्याला देणं हे मुळात तुला सुचलं कसं? नाही, मला ना एक्सपेरिमेंट करायला आवडतं, फ्रँकली स्पीकिंग. मी आता पण तुम्हाला सांगितलं तर जसं आदर्श शिंदे, बरोबर, देवा तुझ्या घाबरायला, आणि ते आमचं दोघांचं पहिलं गाणं. त्यामुळे मला नवीन आवाज किंवा नवीन लोकांबरोबर काम करायला सतत आवडतं. पण मी खरं सांगू तर मी एकदा कम्फर्टेबल झालो ना कोणाबरोबर की मग मी त्याला सोडत नाही. जसं आदर्श शिंदे, मी त्याला सोडू शकत नाही. क्षितिज सर आहेत, त्यांना सोडू शकत नाही. कारण ऑफकोर्स मला एवढंच होतं की हा माणूस खूप त्या पद्धतीची गाणी लिहित नाही, उडती गाणी किंवा आपण म्हणू की अशी थिल्लर गाणी. आणि मला त्यांच्याकडून ते लिहून घ्यायचं होतं. कारण बेसिकली त्यांचे विचार काय आहेत त्याबद्दल, सो ते खूप इनोसेंटपणे मांडणारे एक व्यक्तिमत्व आहे हे. त्यामुळे मला असं वाटतं की ते खूप इनोसेंटपणे मांडतात. म्हणजे गाव कोमात, वराड जोमात गाव कोमात. आता हा कोमात शब्द, हा जो शब्द एवढा म्हणजे कमाल शब्द आहे, एरवी विचारही नसेल केला लेखनात. एक्झॅक्टली. त्यामुळे मला ते खूप असं अपील झालं आणि मला असं वाटलं की ह्यांच्याकडून लिहून घ्यायला पाहिजे, आपण ट्राय करूया. आणि ते आमचं मला वाटतं पहिल्या झटक्यातच झालं. आणि आतापर्यंत मला असं वाटत नाही कुठलं गाणं असं झालंय की आम्ही त्याच्यावरती खूप वेळ काम केलंय. बरोबर. आणि आतापर्यंत मॅक्झिमम वेळ असं झालंय की त्यांनी लिहिलेत शब्द आणि मी कंपोज केले. हे मला वाटतं पहिलं गाणं असेल जे मी फक्त कंपोज केलं असेल आणि त्यांनी लिहिलं. तर तेच आहे ना, ट्युनिंग जमून येणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. पण क्षितिज कसं असतं की आपण लिहिलेलं गीत, संगीतकार तर तुम्ही निवडू शकता, पण नंतर गायक निवडणं हे बऱ्याचदा संगीतकाराच्या हातात असतं. असं काही तुझं स्वप्न होतं का की एखाद्या गायकाने आपलं गाणं गायलं पाहिजे, विशेषतः सोनू निगम तुझा आवडता गायक, ते घडलं का?
हो घडलं ना, क्लासमेट्सच्याच वेळेला घडलं. आणि ते गाणं पंकज पडगमनी हे केलं होतं, संगीतबद्ध केलं. आणि माझी गंमत अशी की माझ्या कारकिर्दीचं पहिलं सिनेमाचं गाणंही सोनू निगम यांनी गायलंय आणि 50वा गाणंही सोनू निगम यांनी. अरे वा. हा, म्हणजे देवामधलं अमित सरांनी जे रोज रोज नव्याने केलं होतं ते माझं 50वा मराठी गाणं होतं. आणि पहिलं गाणं माझं एकुलती एक मधलं जे होतं टायटल सॉन्ग तेही सोनू सरांनीच गायलं होतं. ग्रेट. तर त्या असं एक आपल्याला वाटतं ना की रोमॅन्टिक सॉन्गची परिभाषा आपल्यासाठी काय, तर सोनू निगम. मी 90 वाढलेला मुलगा आहे, तर माझ्यासाठी सोनू निगम हा त्याचा एक परमोच्च बिंदू आहे की ह्या माणसाने कधीतरी आपले शब्द गावेत. करेक्ट. तर तसं क्लासमेट्स मध्ये एक गाणं होतं. आणि जसं आपण म्हणतो ना की एका घरामध्ये 3-4 मुलं असतात, त्यातली 3 खूप हुशार असतात आणि एक फार त्याचं काही फार प्रगती नसते, तसं ते गाणं त्या अल्बम मध्ये होतं. म्हणजे त्या गाण्याच्या प्रगतीवर कोणाचा विश्वास नव्हता. लोकांना वाटत होतं की ह्याचं या गाण्याचं काही होणार नाही. बरोबर. पण आदित्य सरपोतदार जो डिरेक्टर होता तो शेवटपर्यंत होता की मला असं वाटतं की हे गाणं नीट झालं ना तर हे खूप चांगलं वर्क होईल. आणि ते झालं. दॅट वॉज स्वप्न चालून आले. म्हणजे एका दृष्टीने तुझंही स्वप्न चालून आलं आणि ते पूर्ण झालं. धावून आलं ते. धावून आलं. पण आज आम्हाला थोडी झलक ऐकायला आवडेल. स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले कळता कळता, रंगरंगीत झाले बघता बघता, श्वास संगीत झाले जुळता जुळता. म्हणजे खरंच आहे, गायक म्हणून आता पुन्हा एकदा विचार करायला हरकत नाही असंही आहे. पण आपलंच गाणं आपण म्हणत असताना त्यातले शब्द, विशेषतः तुझ्या प्रत्येक शब्दामध्ये कुठेतरी फिलॉसॉफी आहे, त्याच्या मागे एक विचार आहे, तो एक थॉट जो आहे तो प्रत्येक गाण्यातनं पण दिसतो, किंबहुना तो तुझ्या लेखनातनं सुद्धा सातत्याने जाणवतो. पण अमित, मला विचारायचं आहे की जेव्हा गीतकाराशी एक नातं जुळतं तेव्हा मग एकमेकांना काही न सांगता सुद्धा खूप गोष्टी कळतात. तसं क्षितिजप्रमाणे गुरु ठाकूर बरोबर सुद्धा तू खूप काम केलंयस. तर तू ही रे नावाचं मला वाटतं फिल्म होती, त्याच्यामधली गाणी सुद्धा उत्तम झाली आहेत. तर त्या गाण्यांबद्दल आम्हाला सांग ना. ॲक्च्युली इंडस्ट्रीमध्ये मी आधी हिंदीत ॲज अ असिस्टंट होतो मोंटी सरांना. त्यानंतर जेव्हा मराठीत आलो पहिल्यांदा, आणि मला आठवतं की गुरु ठाकूर हे म्हणजे आम्ही लहान असताना आम्हाला हात धरून एकांकिका बघायला किंवा असं, तो आमचा दादा होता. बरोबर. तर त्यामुळे गुरु हा आधीपासून ओळखीचाच होता. आणि कुणाला विचारायचं गाणं लिहायला पहिलं तर मग गुरु ठाकूर. सो त्यामुळे जेव्हा इंडस्ट्रीत आलो तेव्हापासून गुरु ठाकूर गुरु ठाकूर गुरु ठाकूर. बरं. आणि गुरुची गाणी अप्रतिमच असतात, प्रश्नच येत नाही. आणि मी त्याचा खूप मोठा फॅन आहे, आम्ही दोघंही फॅन आहोत त्याचे. आणि गुरु बरोबरचा संबंध असा की गुरु स्वतःही खूप म्युझिकल आहे, आणि एक तर कवी मनाचा आहे, आणि खूप आर्टिस्टिक आहे. संगीत कळतं, पण त्याला संगीत कळतं, आणि आर्टिस्टिक आहे महत्वाची गोष्ट. त्याला आर्ट बद्दल खूप प्रेम आहे. करेक्ट. त्यामुळे तो जेव्हा गाणं घडत असतं, मला आठवतं की तोळा तोळा हे गाणं मी गुरुला, एक तर तो वेळ देत नाही, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, सगळ्यांनाच माहितीये, सगळ्या महाराष्ट्राला माहितीये. त्याच्याकडे वेळ खूप कमी असतो आणि तो वेळ देत नाही, कारण त्याच्याकडे काम खूप असतं. कामही नसलं तरी वेळ देत नाही तो, ती गोष्ट वेगळी. पण तो कोकणात जाईल, बसेल शांतपणे, चित्र काढत बसेल, हे त्याचं असतं. ते तो पीस ऑफ माइंड त्याला हवं असतं. पण मला आठवतं की तोळा तोळा हे गाणं लिहायचं होतं, आणि मी त्याला फोन केला की कुठे आहेस? तर घरी आहे, आणि तो माझ्या इथेच राहतो. तर मी त्याच्या घराखाली गेलो, मला 1 मिनिटं ये ना, जरा 2 मिनिटं खाली ये ना. आणि तो खाली आला, मी गाडीत बसवलं आणि डायरेक्ट माझ्या स्टुडिओला घेऊन गेलो. आणि स्टुडिओ बंद केला, लिटरली मी कडी लावून घेतली. त्याला सांगितलं, तुला चहा, कॉफी, समोसा वगैरे जे काय हवं असेल, तुला जे काय हवं असेल खायला, बर्गर बिर्गर सगळं मिळेल, पण आज इथे हे गाणं कम्प्लीट केल्याशिवाय आपण जायचं नाही, संपवल्याशिवाय. आणि लिटरली तसं त्याने तो तोळा तोळा गाणं लिहिलं. आणि ते गाणं तुमच्या समोर आहे, आणि सगळ्यांना आवडतं ते गाणं. आणि मला ते शब्दच आवडले की का जीव तोळा तोळा, म्हणजे क्या बात आहे. हा थॉटच येणं केवढी मोठी गोष्ट आहे की का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो. तर मला प्रश्नच नाही. गुरु ठाकूर आमच्या दोघांचाही मी असं म्हणेन एक आवडता विषय आहे. मला कायम तो, म्हणजे जसा मोठा भाऊ असतो ना तसा तो कायम वाटतो, आणि तो असं काही तसं वागत पण नाही, आणि तीच त्याची खासियत आहे. म्हणूनच असं वाटतं की ज्या लोकांकडे बघून तुम्ही काम करावं ना. म्हणजे जसं तोळा तोळा हा शब्दच आहे की ऍक्च्युली तोळा हे परिमाण आपण
अनेक वर्ष ऐकलंय, हो पण ते प्रेमगीतात हुकलाईन मध्ये वापरायचं वापरता येईल म्हणजे जनरली लोक म्हणतात ना, अरे त थ द ध न नको, ट ठ ड ढ न नको, ळ नको, त आणि ळ घेऊनच त्यांनी तोळा केलाय. किती छान. तर आता हे इतकं म्हणजे कमाल गोष्ट आहे. आणि हे गाणं इतकं सगळ्यांना आवडतं, म्हणजे गायकांना आवडतं, संगीतकारांना आवडतं, ठीक आहे, सई तामणकरला पण आवडतं. तिनेच हे गाणं अनप्लग पण गायलं ऍक्च्युली, म्हणजे तिने आणि तेजस्विनी. बरोबर बरोबर. मग ते इतकं फेमस झालं त्याच्यानंतर आणखीन, म्हणजे आधी गाणी होतं पण त्याच्यानंतर ते जेव्हा प्रसिद्ध होतं आणि अनेक कलाकारांना ते आवडतं. तर मला असं वाटतं आम्हालाही ते आवडतंय, त्यामुळे थोडंसं ऐकायलाही आम्हाला आवडेल. तोळा 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 का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी जोरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी जोरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. हरवणी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुण गुणतो. का जीव तोळा तोळा उगाच मागे मागे, का जीव तोळा तोळा उगाच मागे मागे. शहर तेरे मन वेडे तुझ्यातच विरते. हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे, बोलणे सांगणे सारे ओठांवर अडथळे. हरवुनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुणतो. का जीव तोळा तोळा उगाच मागे मागे. थँक्यू. क्या बात आहे. वा वा. तोळा तोळा जीव का तुटतो ते लक्षात येतं. आणि मग सगळ्यांनाच हे वाटायला लागतं, म्हणजे कॉमन लोकांची भावना होऊन जाते. पण याच फिल्ममध्ये तू वैशाली आणि उर्मिला या दोघींना वापरून जे काही भन्नाट गाणं केलंयस, गुलाबाची कली, ते कसं झालं? मी खरं सांगतो त्याबद्दल सगळं क्रेडिट संजय जाधवांना जातं, जे डिरेक्टर आहेत या फिल्मचे. आणि कारण त्यालाही एक्सपेरिमेंट करायला आवडतं वेगवेगळ्या गोष्टी, आणि तो आम्हाला तेवढी मुभा देतो, आम्हाला सांगतो की बाबा तू कर, तुला काय वाटतं ते नवीन काहीतरी कर. तर हे गाणं पण करताना माझ्या डोक्यात एकच होतं की आधी कॉम्बिनेशन असं होतं की आनंद शिंदे, अच्छा, उर्मिला धनगर आणि वैशाली सामंत. बरं. तेव्हा बरोबर आदर्शचं लग्न होतं. अच्छा. आणि त्यामुळे आनंद काका बिझी होते, मीही तेवढाच बिझी होतो, पण ॲट द सेम टाईम मला ते गाणं करून द्यायचं होतं. आदर्शही नव्हता, मग शेवटी आदर्श विचार करत होतो मी. बरं. त्यामुळे आदर्श नाही, आनंद काका नाहीत, मग काय करायचं? मग दादा बोलले एक काम कर अमित, तूच कर, कारण मला ना शूट पण करायचं आहे. ओके. स्क्रीनवर ती व्यक्ती दिसली पण पाहिजे. म्हणून जर तुम्ही गाणं बघाल तर तुम्हाला दिसतं की उर्मिला धनगरही दिसते, वैशाली सावंत पण दिसते आणि मी पण दिसतो. बरोबर. मी बोललो ठीक आहे, काहीतरी करूया. आणि उर्मिला धनगर आणि वैशाली सावंत हे कॉम्बिनेशन यासाठी, कारण मला असं वाटलं एक असा मातीतला आवाज आणि एक खूप आत्ताचा असा अर्बन आपण म्हणू शकतो, किंवा आपण असं म्हणू शकतो की थोडासा सॉफ्ट आणि असं टेक्स्चर. तर हे दोन वेगळे टेक्स्चर आहेत, एकदम डिफरंट टोकाचे टेक्स्चर आहेत, ह्यांना आपण भिडवूया आणि आपण मधल्यामध्ये आपण स्वतःचं काहीतरी माझा एक आवाज. त्यामुळे पण ते मजा आली. आणि मी खरं सांगतो, जसं आपण म्हणतो ना, आपण विचार नाही करत की हे गाणं एवढं चालेल. मला ऍक्च्युली वाटलं नव्हतं की गुलाबाची कळी एवढं चालेल. मला तुळा तुळा जास्त वाटलेलं चालेल, कारण ते मला असं वाटलेलं लोकांना खूप, युथला खूप रिलेट करतं ते गाणं. पण जास्त तुळा म्हणजे गुलाबाची कळी झालं, 100 मिलियन क्रॉस झालं. अँड आय एम ग्रेटफुल टू द ऑल ऑडियन्स, द लिसनर्स. आणि खरंच म्हणजे मला असं वाटतं की आज
ज्या पद्धतीने ते चाललंय गुलाबाची कळी खरंच आहे. म्हणजे मगाशी पहिल्या गाण्याचा जो रेफरन्स निघाला मन धागा धागा, म्हणजे सगळ्या लग्नांच्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर जसं मन धागा धागा, तसं हळद म्हटली की गुलाबाची कळी. हे जे काही समीकरण झालं ते ग्रेट झालं. पण मला वाटतं त्याची सुद्धा एक छोटीशी झलक आम्हाला ऐकायला आवडेल. ये गुलाबाची कली बघा हल्दी न माखली, ओ आली लाली गोऱ्या गाली उतू तू चालली, नटून थटून लाजते जणू चांदणी, ये नटून थटून लाजते जणू चांदणी. ये गुलाबाची कली बघा हल्दी न माखली, ओ आली लाली गोऱ्या गाली उतू तू चालली. म्हणजे पुढचंही ऐकावं असं आम्हाला वाटतंय, पण आता ओरिजिनल ऐकूया. वैशाली आणि उर्मिला असते, उर्मिला असते, बरोबर आहे. नाही, त्यामुळे पुन्हा एकदा आपण रसिकांना सांगूया की ओरिजिनली जाऊन ऐका हे गाणं पुन्हा एकदा. पण त्या गाण्याची ती मजा आहे. आणि वैशाली आणि उर्मिला दोघींनीही ते गाणं इतकं हिट केलंय. आमच्या एका कार्यक्रमात आम्ही इंदोरला गेलो होतो आणि इंदोरला हा कार्यक्रम केला. उर्मिला होती, वैशाली होती, आणि तेव्हा 20,000चा क्राऊड होता समोर, आणि त्यांनी हे गाणं अक्षरशः डोक्यावर घेतलं लाईव्ह. काय म्हणजे मग ती बहार आली म्हणतात तसं. आणि पुन्हा एकदा तुझी तिथे आठवण निश्चितच निघाली. पण त्या प्रत्येक गाण्याचं एक वेगळेपण हे निश्चित असतं. पण क्षितिज, तुला नेमकं काय वाटतं की गाणं लिहिताना जेव्हा आपण चित्रपटासाठी लिहितो आणि समजा नाटकासाठी लिहिणं असेल, कविता म्हणून वेगळं लिहिणं असेल, तो जॉनर वेगवेगळा आल्यानंतर त्याची ट्रीटमेंट कशी वेगळी देतोस तू, काय करतो? बऱ्याच वेळेला काय असतं की वेगळी गाणी ही वेगळ्या कथांमुळेच तयार होतात. म्हणजे आम्ही सर्वसामान्य कथेमध्ये वेगळी गाणी तयार करणं हे फार वेगळं चॅलेंज असतं. बरोबर. पण जेव्हा एखादा, माहिती मी हे लेखक आहे म्हणून पण सांगू शकतो की जेव्हा कथा अशा स्वरूपात येते की अरे ह्या कथेमध्ये एक वेगळेपण आहे, त्याच्या सिच्युएशनमध्ये वेगळेपण आहे. म्हणजे आता आम्ही दोघं जे काम करतो त्यात आमचं एक काम असं पण असतं की आम्ही दिग्दर्शकांकडनं किंवा लेखकांकडनं जेव्हा स्क्रिप्ट ऐकतो तेव्हा आम्ही पण सजेस्ट करतो की ह्या सिच्युएशनची ना ऑलरेडी खूप गाणी झालीत, तर याच्याऐवजी कदाचित आपण ही सिच्युएशन एक्सप्लोर करू शकतो. आणि मग त्यांनी काय होतं, त्यांनी त्या गाण्याचा एक बुके जो असतो तो वेगळा होतो, पॅलेट वेगळं होतं, आणि प्रेक्षकांना पण ऐकताना काहीतरी नवीन मिळाल्यासारखं वाटतं. अदरवाईज काय होतं की कुठलाही अल्बम आला की एक आपल्याला लग्नाचं गाणं करायचंय, एक रोमॅन्टिक करायचंय, एक विरहगीत करायचंय, तर असं म्हणजे त्या ठराविक साच्यात आम्हालाही अडकायला आवडत नाही. बरोबर. आणि त्यातनंच काही असे अल्बम्स तयार होतात, काही गाणी तयार होतात की जी आम्हाला प्रचंड चॅलेंज तयार करतात. म्हणजे तमाशा लाईव्ह हे त्यातलं एक उदाहरण आहे की जेव्हा गाणी सुद्धा खूप होती, 21 गाणी होती, 21 गाणी होती, आणि महाराष्ट्रातल्या लोकसंगीताचे 21 प्रकार आम्ही त्यात वापरले होते. म्हणजे त्यात कडक लक्ष्मी पासनं, गोंधळापासनं, भजन, कीर्तन, कल्लोळ, जोहार, दांडिया म्हणजे आपला नवरात्र, त्याच्यानंतर काय म्हणूया आपण त्याला, अभंग, म्हणजे तुम्ही म्हणाल ते सगळे महाराष्ट्रातले लोककला आम्ही त्याच्यात वापरल्या होत्या. आणि त्याच्यासाठी मला आठवते मी, अमित, पंकज पडगन, संजय दादा, आम्ही सगळ्यांनी 1-2 सेशन्स केली होती महाराष्ट्रातल्या लोककलावंतांबरोबर झूम कॉलवर. आणि सर्वात मजा ही होती की तेव्हा लॉकडाऊन होता आणि आम्ही सगळे झूम कॉलवर हे सगळं करायचो. आम्ही रोज 4 तास झूम कॉलवर भेटायचो, एकाला गेस्टला बोलवायचो, ऐकून घ्यायचो की हे काय म्हणतायत, हा कला प्रकार काय असतो, मग जागरण आणि गोंधळात काय फरक असतो, किंवा याच्यात कुठली प्रतीकं वापरतात. तर या सगळ्याचा एक परिपाक म्हणून ना तो तमाशा लाईव्हचा अल्बम झाला. त्यानिमित्ताने तुमचाही अभ्यास झाला, मला वाटतं. म्हणजे तो विषयच वेगळा आहे. अगदी. आणि दुसरं असं झालं त्या निमित्ताने की महाराष्ट्रातल्या 21 कॅलिग्राफर्सला आम्ही संधी दिली. आम्ही असं ठरवलं की याचं पुस्तक काढूया. अच्छा. कारण तो विषय असा होता, तो पत्रकारिता आणि या गोष्टीशी रिलेटेड विषय होता. तर असं वाटलं की जर ती गोष्ट टेक्स्ट बद्दल आहे, पुस्तकाबद्दल आहे, तर त्याचं पुस्तक काढलं पाहिजे. तर मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये गेल्या अनेक वर्षांमधलं मी म्हणेन, पहिलं असं मी म्हणणार नाही कारण मला माहित नाही आधी कोणी केलंय का, पण गाण्यांचं 21 कलाकारांनी 21 गाण्यांची कॅलिग्राफी केलेलं एकमेव पुस्तक आहे. आणि अतिशय आवडलं लोकांना, ती संकल्पना खूप आवडली. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याकडे ना आपण डॉक्युमेंटेशन मध्ये नेहमी कमी पडतो. म्हणजे आज या कार्यक्रमाचं पण महत्व मला का वाटतं की आम्ही आता येताना तेच बोलत होतो की पुढच्या पिढ्या, पुढची लोक हे ह्या माणसांचे रेफरन्स काय होते, हे कसे काम करायचे, हे ऐकण्यासाठी किंवा बघण्यासाठी कार्यक्रम बघतात. तसं आपण जे काम करतो त्याचे एक दस्तऐवज ठेवणं हे फार महत्वाचं आहे.
तर तमाशा लाईव्हच्या निमित्ताने आम्ही ते केलं आणि त्यातलं रंग लागला हे गाणं आम्हाला दोघांना खूप आवडतं कारण ते गाणं ऐकता क्षणी संजय जाधव खोलीत उठून नाचायला लागले तर आम्ही म्हटलं की अरे त्याचा अर्थ हे गाणं आवडलेलं. बरोबर बरोबर आणि त्याचा अर्थ हिट होणार म्हणजे अमितला वेगळं विचारायची गरज नसेल लागली त्यामुळे. ते गाणं असं आहे की 2022ला महाराष्ट्रामध्ये ज्या गाण्यावर सर्वात जास्त रील्स झाली ते गाणं 4.5 ते 5 लाख लोक म्हणजे रोज आम्ही उठलो की लोक फक्त टॅग करायचे आम्हाला. मला आठवतं की सोनाली कुलकर्णीने ती टाइम स्क्वेअरच्या खाली पण नाचली होती. बरोबर बरोबर म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे गाणं रील्स वाईज पण खूप गाजलं आणि आमचं पहिलं क्रॅक झालेलं गाणं ऍक्च्युली रंग लागलाय. म्हणजे तुम्हाला मजा सांगतो की संजय जाधव जेव्हा आमच्याकडे माझ्या स्टुडिओला यायचे आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा हे गाणं ऐकवलं त्यांना म्हणजे पूर्ण फिल्म मधलं हे पहिलं कंपोज झालेलं गाणं होतं आणि मजा ही अशी होती की पंकज पडघन जो एक वेगळा म्युझिक डायरेक्टर आहे ज्याने टिकटिक सारखं सुंदर गाणं बनवलं दुनियादारीतलं आणि मी देवा तुझ्या काबराला बनवलं पण तेव्हापासून आमची जी मैत्री आमची जी दुनियादारी सुरू झाली ती आज तगीत चालू आहे. आणि ह्या ओव्हरऑल तमाशा लाईव्ह या प्रोजेक्टमध्ये एक मजा अशी होती की त्याचं गाणं कंपोज होत असताना मी असायचो साथ द्यायला आणि माझं गाणं कंपोज होत असताना तो असायचा. सो पहिल्यांदा असं असेल की एक वेगळा म्युझिक डायरेक्टर दुसऱ्या म्युझिक डायरेक्टरच्या गाणं कंपोज होत असताना तिकडे साथ देतोय. बरोबर. तो ही एक वेगळी मजा होती ती एक युनिटी म्हणू आम्ही. आणि दादा पहिल्यांदा आले ते बसले सोफ्यावर आणि ते त्या दिवशी काय माहिती नाही ते सोफ्याच्या वर बसले म्हणजे सोफ्यावर आपण जसे जनरली बसतो त्या वरती त्याच्या ह्याच्यावर बसले आणि दोन्ही पाय असे खाली होते त्यांचे आपण कट्ट्यावर बसलो आणि मला ह्याच्या सुनाव आम्ही ऐकवलं आम्ही जसं ऐकवलं रंग लागला आणि ऐकवलं त्यांनी जो त्यांच्याकडे असा काहीतरी एक टी शर्ट होता तो एक आधुनिक घातलेला तो असा उडवला असा जोरात आणि बोले हे फायनल आहे गाणं. त्यानंतर प्रॉब्लेम असा होता की पंकजच्या म्युझिक रूम मध्ये पण ते जायचे नाहीत ते म्हणजे त्याच कट्ट्यावर मी बसणार आहे बाकी सगळी गाणी मी ऐकणार कारण तिथे बसलं की मला आवडतात. सो ही एक गंमत तिथे बसून 21 गाणी ऐकवलीत का? ऍक्च्युली आमचा एक फोटो तेव्हा आम्ही खूप हे झालं होतं की मी त्या सोफ्यावर बसलोय आणि हे 3-4 जण माझ्याकडे असे बघतात की आता शेवटची 2 गाणी दे काही झालं तरी कारण मी थकलो होतो अगदी 19 गाणी लिहून गाणी म्हणजे झालं काय. आणि रंग लागल्याची पण गंमत अशी की त्याची पहिल्या ज्या लाईन्स लिहिल्या होत्या रंग लागला हे होतं त्याच्यामध्ये बरोबर पण ते असं होतं की न पाहताच तुला तुझा छंद लागला न पाहताच तुला तुझा छंद लागला तू पाहिलेस मला तुझा रंग लागला असं ते होतं. तर अमित परत तेच म्हणला की हे मस्तच आहे पण अजून सोपं करू कधी इथे कसा मला तुझा छंद लागला असा कसा बाई मला तुझा रंग लागला. कधी कसा कुठे त्याला जो उठाव मिळाला. आणि मला खूप असं वाटतं की आत्ताचा जो ऑडियन्स आहे त्यांच्याकडे पेशन्स एक तर नाहीये आणि खरं सांगू तर म्हणजे मला असं वाटतं वाचन तर आता पूर्ण संपलंच आहे कारण नाही आजची पिढी मला वाटत नाही की तेवढं वाचन करते. त्यामुळे मला असं वाटतं की ते खूप लेमॅनला खूप साधे शब्द आणि पटकन तोंडावर बसणारे शब्द पाहिजे. आत्ता मला पर्सनली खूप वाटतं की मी युथला रिप्रेझेंट करतो आणि म्हणून मी त्यांना जे आवडेल म्हणजे ते जर हिंदी गाणी ऐकत असतील तितक्याच प्रेमाने त्यांनी मराठी गाणी ऐकली पाहिजे हा माझा एक अजेंडा असतो. त्यामुळे नक्कीच तो मी फॉलो करायचा प्रयत्न करतो. ऐकूया रंग लागला. कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला असा कसा बाई मला तुझा रंग लागला. कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला असा कसा बाई मला तुझा रंग लागला. छंद लागला तुझा छंद लागला रंग लागला तुझा रंग लागला. कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला असा कसा बाई मला तुझा रंग लागला. जागून रे दिन रात
पाहिले जे स्वप्नात तुझे वेड डोळ्यात तुझे खुळ डोक्यात हो जागून रे दिन रात पाहिले जे स्वप्नात तुझे वेड डोळ्यात तुझे खुळ डोक्यात ओठी आले ना ओठी आले नाव तुझा गंध लागला कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला असा कसा बाई मला तुझा रंग लागला कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला असा कसा बाई मला तुझा रंग लागला तुझा रंग लागला रंग लागला तुझा रंग लागला कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला असा कसा बाई मला तुझा रंग लागला. माफ करा जरा काही सुरांमध्ये आमची गडबड झाली कारण आनंदी जोशीने अप्रतिम गायलंय. जेव्हा आनंदी इथे आली होती या कार्यक्रमात तेव्हा तिने हे गाणं गायलंय त्यामुळे ते गाऊन ठेवलंय तिने अगदी म्हणजे नक्कीच हिट आहे गाणं. त्याचं एक चांगलं व्हर्जन तुमच्याकडे आहे. पण अर्थात आम्ही गीतकार आणि संगीतकार यांच्याकडनं हे गाणं ऐकतोय ओरिजिनली त्यामुळे त्याचा आनंद वेगळा आहे. पण पुन्हा एकदा मला तमाशा लाईव्ह याच विषयावर यायचे की विषयाच्या म्हणजे तमाशा लाईव्ह म्हटल्यानंतर तो तमाशा या विषयावरचा पिक्चर आहे का असं वाटतं लोकांना. तर त्या विषयाच्या दृष्टीने आणि मग 21 गाणी लोकपरंपरा हे सगळं का त्याच्या मागे होतं त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. बेसिकली आता आपण म्हणतो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. बरोबर. पत्रकारितेच्या जगामध्ये काय पद्धतीची खळबळ उडवली जाते काय पद्धतीच्या बातम्यांचं राजकारण होतं. बरोबर. आणि पूर्वीच्या पेपरांमध्ये किंवा पूर्वीच्या वर्तमानपत्रांमध्ये बऱ्याच वेळा त्याला ग्रेट इंडियन सर्कस म्हणायचं. म्हणजे हे सगळं जे चाललंय हे मोठं तारांबळ किंवा हा सगळा एक मोठा खेळाचा भाग आहे. तर या खेळाला मराठीत आपण काय म्हणतो की तमाशा. म्हणजे आपण काही झालं तरी म्हणतो अरे काय तमाशा चाललाय. बरोबर. तर प्रत्येक गोष्टीचं ड्रॅमॅटायझेशन करणं नाटकीकरण करणं हे आता माध्यमांनी सुरू केलेलं आहे. म्हणजे अनेक वर्ष करतात आणि आता ते वेगळ्या पातळीवर गेले. आता या लेवल आले की गोष्टी घडायच्या आधीच सांगायला लागलेत. आता गोष्टी घडायची लोक वाट बघत आहेत. ब्रेकिंग न्यूज कोण देतंय याचीच एक स्पर्धा लागली. त्यामुळे त्या सगळ्या अनुषंगाने बघताना असं लक्षात आलं की या सगळ्याला जर तमाशा लाईव्ह हे नाव असेल तर तो तमाशा कुठल्या कुठल्या गोष्टींनी होऊ शकतो. म्हणजे याच अल्बम मध्ये गाणं ज्याचं नाव आहे गरमागरम घ्या आणि ते गाणं मंगळागौरीचं आहे. वैशालीने गरमागरम घ्या ही अपडेट गरमागरम घ्या म्हणजे तुम्ही ही बातमी जी आहे ही गरमागरम घ्या. तर आता अशा आम्ही प्रत्येक गोष्टींनी प्रत्येक एंटिटीनी प्रत्येक जागा त्यातली भरली आहे. कारण हा तमाशा जो आहे तो बहुरंगी बहुढंगी आहे. तर त्यातल्या प्रत्येक अँगलला रिप्रेझेंट करणारं एक गाणं त्याच्यामध्ये आणि त्याचा शेवटी जो आहे तो कल्लोळ आहे. म्हणजे शेवटी ते सगळं येऊन अशा पद्धतीने संपतं की या सगळ्यामध्ये माणुसकी संपलेली आहे. काय संपलेली आहे तर माणुसकी संपलेली आहे. लिटरली लोक जनावर असल्यासारखी एकमेकांवर तुटून पडतायत. आणि मी पत्रकारितेचं शिक्षण घेतलंय त्यामुळे नेहमी आम्हाला हे शिकवलंय की बातमी म्हणजे काय त्यात बात किती आणि मी किती हे ठरवणं हे वार्ताहराचं काम आहे. तर आता ते बात आणि मीचं समीकरण पूर्ण बिघडलंय. मी जास्त झालंय बात कमी झाली. तर आम्हाला गीतकार आणि संगीतकार म्हणून अशा खूप कमी संधी येतात की आत्ता आपल्या आजूबाजूला जे चाललंय त्याला आपण एक रिस्पॉन्स देतोय. बरोबर. तर तो रिस्पॉन्स आम्ही या गाण्यांमधनं बरोबर. मी म्हणूनच मुद्दाम हा प्रश्न विचारण्यामागचं कारणच ते होतं की समाजाभिमुखता किती असते एखाद्या विषयामध्ये आणि मग त्या विषयाचं जेव्हा गाण्याच्या आणि संगीताच्या माध्यमातून किती वेगळ्या प्रकारे मांडला जाऊ शकतो. पण क्षितिज याच्या अगदी विरुद्ध म्हणेन मी पण संवेदनशील विषय म्हणजे बापजन्म खूप वेगळ्या जॉनरचा पिक्चर झाला आणि त्यातलं मनशेवंतीचे फुलं म्हणजे ग्रेट म्हणजे फार सुंदर झाले ते गाणं. दीप्तीने ते फार छान गायलंय. पुन्हा एकदा ती आणि राहुल इथे आले होते तेव्हा तिने गायलंय. पण त्या गाण्याची जन्मकथा आम्हाला ऐकायला आवडेल. निपुण माझा खूप चांगला जुना इंटर कॉलेजिएट पासूनचा मित्र आहे आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं की असं मी सिनेमा करतोय आणि खूप वेगळी गोष्ट अशी की एक बाप आहे आणि मुलं त्याला भेटत नाहीयेत. बायकोची त्याला आठवण येते आणि बायकोची एकच कॅसेट त्याच्याकडे. त्या कॅसेटवर वाजवून वाजवून तो तेच गाणं ऐकतोय. तर ते गाणं एवढं इमोशनल पाहिजे की त्याला ते कधीही ऐकलं तरी वाटलं पाहिजे की
अरे मला माझ्या मनात तो उमाळा दाटून आला आठवणींचा एक. आणि त्या गाण्याने हुरूप पण येतो त्याला प्रत्येक वेळी. एक्झॅक्टली. आणि दुसरं असं होतं की जसं मी म्हणलं तसं की पूर्वीच्या प्रेमामध्ये अर्पण करणं ही एक भावना होती. म्हणजे विसरू नको श्रीरामा मला, मी तुझ्या पाऊली जीव वाहिला. बरोबर. तर ही जी अर्पण करण्याची जी भावना आहे ना ती आत्ताच्या प्रेमामध्ये आपल्याला फार दिसत नाही. आता असं आहे की म्हणजे टोकाचंच सगळं आता प्रेमगीतांमध्ये आलेलं आहे, हिंदीत तर आलेलंच आहे. तर स्वतःला कुठल्याही गोष्टीमध्ये विसरणं किंवा सरेंडर करणं हे एक प्रेमाचं खूप अंतिम स्वरूप आहे, खूप मोठं स्वरूप आहे. बरोबर. तर हे गाणं मला असं वाटलं की त्या प्रेमाची साक्ष देणारं असावं. कारण ते प्रेम आहे ना ते मग जन्मानंतर पण राहतं. अशा पद्धतीचं प्रेम जे अर्पण केलेलं असतं दुसऱ्याला. आणि म्हणून असं वाटलं की देवाने दिधली लोचने तुला वाहण्या, म्हणजे मला जर डोळे दिलेत तेही मला तुला पाहण्यासाठीच दिलेत. देवाने दिधली लोचने तुला पाहण्या, मन शेवंतीचे फुलं झाले तुला वाहण्या. मूर्ती दिसे तुझी वीणा वाजते रे कानी, जशी भास्कराची वाट पाहते रे रजनी. कारण त्याचं नाव भास्कर आहे. आणि भास्कर म्हणजे सूर्य, रजनी म्हणजे रात्र. रात्र समता समता वाट बघते की सूर्य कधी. किती सुंदर. वा. पहाटेसया सांगून बघना जरा थांबण्या. तर अशा पद्धतीचं ते गाणं. मला बऱ्याच वेळेला ना म्हणजे मी लहान असताना लता मंगेशकरांच्या त्या मेहंदीच्या पानावर किंवा ह्या सगळ्या कॅसेट जे ऐकायचो ना तर त्याची मला शब्दरचना फार आवडायची. म्हणजे शांताबाईंची म्हणा, इंदिरा संतांची म्हणा. तर मला नेहमी असं वाटायचं की त्याला एक आपण ट्रिब्यूट देणारी शब्दरचना जर लिहू शकलो, त्या काळाची आठवण होणारी, तर ते खूप छान वाटेल. अशा पद्धतीने ते गाणं लिहिलेलं आहे. आणि ते एका प्रगल्भ प्रेमाची साक्ष देणारं असं आहे ते. कारण जेव्हा फिल्म बघितली जाते तेव्हा हे गाण्याची ताकद जी आहे ती आणखीन लक्षात येते. आणि मजा ही वाटते की त्या गाण्याचं एक वेगळं अप्रिसिएशन असं होतं की अनेक कॅलिग्राफी आर्टिस्ट त्याची कॅलिग्राफी करून मला पाठवतात. कारण त्यांना कुठेतरी त्या शब्दांमधनं जे म्हणायचंय ना ते त्यांना कागदावर उतरवावं असं वाटतं. आणि मलाही खूप छान पावती वाटते. कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण गाणी व्ह्यूज मध्ये बघतो, पुरस्कार सोहळ्यांमध्ये बघतो, पण एखाद्या माणसाला एखादी गोष्ट करायला प्रवृत्त करणं हे सुद्धा कलेचं एक फार मोठं कलाही फार मोठं यश आहे किंवा माध्यम आहे. तर मला असं वाटतं की कुठल्याही दुसऱ्या माणसाला आपल्या कलेवरनं एखादी कला करावीशी वाटणं हे सुद्धा खूप छान त्याचं द्योतक आहे. त्यामुळे जेव्हा मला लोक मनशिवंतीचे फुल असेल किंवा धागा धागा असेल किंवा रंग लागला असेल याचं जेव्हा करून पाठवतात ना तेव्हा खूप छान वाटतं की त्यांना ते रंग घेऊन त्याच्यावर लिहावेसे वाटले, एवढं काम आम्ही करू शकलो. वा. म्हणजे शब्दांना रंगांची दाद असं म्हणायला हरकत नाही. आणि ती मिळते आणि अप्रतिम होऊन जात. आणि प्रत्येक चित्रपटानुसार खरं तर तुमचं प्रत्येक गाण्यातलं वैविध्य हे खूप जाणवतंय. पुन्हा एकदा एका वेगळ्या चित्रपटावर यायचं तर झिम्मा 2. आणि झिम्मा 2 मध्ये तर सगळ्या बायकांचा तो जो कल्लोळ आहे तो त्याला योग्य वन पासून तुम्ही ऐकताय. खरंच आहे. तर ते गाणं कसं झालं झिम्मा 2? रंग जरा सावला. हे गाणं सगळ्यात खास गाणं आहे. कारण हे माझं एकमेव गाणं आहे जे मी भारतात लिहिलेलं नाहीये. अच्छा. हा. सो मी माझ्या हिंदी सिनेमाच्या रेकीसाठी गेलो होतो बुदापेस्टला. अच्छा. आणि माझ्या तिकडच्या प्रोड्युसरनी मला व्हिएनाला जाण्यासाठी एक गाडी दिली होती. मी जेव्हा व्हिएनाला गेलो आणि मला जायचंच होतं कारण ते मोझार्टचं गाव आहे, मोझार्टचं घर आहे तिथे. आणि माझ्या आयुष्यात एक इच्छा होती की एक काहीतरी आपण काम तिथे बसून करावं, अशी एक सुप्त इच्छा, मॅनिफेस्टेशन म्हणतो तसं होतं. त्या सिनेमाच्या निमित्ताने ते करता आलं. आणि मी जेव्हा विमानात बसलो बुदापेस्टला जायला तेव्हाच मला अमित निधी हे पाठवलं होतं की आपण असं या झोनचं मला वाटते करूया वगैरे. बरोबर. आणि मला ना इतकं छान व्हिज्युअल होतं की मी विमानाच्या खिडकीतनं असं डोंगरांच्या मधोमध वसलेलं गाव बघत होतो, ज्या गावामध्ये काही माणसं होती, बायका होत्या आणि ना एक वारा होता. आणि मला कायम वारा हा ना थेरपी वाटतो. म्हणजे त्या सगळ्या बायका अत्यंत मुक्तपणे त्या ठिकाणी वावरत होत्या, त्यांची मजा चाललेली. तर हे सगळं विमानातनं बघताना ना त्या स्वातंत्र्याचं किंवा त्या स्वच्छंदीपणाचं मला फार कौतुक वाटायला लागलं. आणि मी बुदापेस्टला उतरलो, मग मी एक बेसिक काही ओळी लिहिल्या, अमितला पाठवल्या. तर म्हणला खूप छान झोन आहे, जेव्हा तुम्ही फायनल लिहाल तेव्हा तुम्ही मला एक सांगा काय वाटतंय. मग मी व्हिएनाला गेलो आणि मी मोझार्टच्या घराबाहेर बसून शांतपणे तिथे बसून ते गाणं लिहिलं. आणि मला असं वाटलं की ती एक प्रेरणा असते तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्हाला एवढा मोठा म्युझिकल मायस्ट्रो आहे, त्याच्या सावलीत बसून जर तुम्हाला काहीतरी ओळी लिहिता आल्या नुसतं कल्पनेनेच तर मी म्हटलं की मजा येईल हे करायला. आणि फक्त गिमिक म्हणून नाही, मला असं वाटतं की प्रत्येक जागेमध्ये ऊर्जेचा स्रोत असतो, तो तुम्हाला काही ना काही कारणाने मिळत असतो, तसा तो मिळाला. आणि मला स्वतःला हे गाणं खूप आवडतं कारण हे गाणं मी माझ्या आयुष्यातल्या बायकांकडे बघूनच लिहिलेलं आहे. म्हणजे माझ्या आईकडे, माझ्या बायकोकडे, त्यांनी जे जे स्ट्रगल केलेले आहेत
त्या स्ट्रगल नंतर त्यांना स्वातंत्र्य मिळवण्यात पण अपराधी पण वाटतं कधी कधी, की अरे आता मला एवढं स्वातंत्र्य मिळालं तर मी डू आय डिझर्व दिस. तर मला असं सांगावं असं वाटलं त्या गाण्यातनं की हो तू खूप काम केलेस, आता तू एक स्टेप पुढे जा. म्हणजे काळजीच्या पारा आहे कोवळे कुरण, अनवाणी पायांनी तू चाल चारक्षण, लाव तुझ्या केसावर डोलणारे फुलं, सापडेल तुझ्यातच तुझ्यातले मुलं. हे स्वतःला स्वतः सापडणं. एक्झॅक्टली. आणि आपण जे म्हणतो ना की आपण आयुष्यात जे कष्ट करतो, आपण नेहमी वाट बघतो की त्याचं बक्षीस आपल्याला दुसरं कोणीतरी देईल, पण आपण स्वतःला का नाही बक्षीस देत? आणि मला तर असं वाटतं बायकांनी तर डेफिनेटली स्वतःला बक्षीस द्यायला पाहिजे, कारण त्या इतक्या लढाया लढून ते पार करत असतात. तर आमच्यासाठी तो अल्बम खूप खास आहे, झिम्मा 1 काय आणि 2 काय. आणि त्याच्यात हेमंतचं खूप जास्त कौतुक आहे, कारण बायकांच्या जगात डोकावून अशा पद्धतीचा सिनेमा बनवणं, इतक्या हिमतीने लॉकडाऊन मध्ये त्यांनी बनवला. आणि पार्ट 2 ला तेवढाच मोठा करणं. आणि काय होतं की बऱ्याच वेळेला ते लिहिल्यानंतर आपण हे बघतो किंवा त्यांनी कंपोज केल्यानंतर हे बघतो की आता हे शूट कसं होणार आहे. तर त्यांनी त्याच्यासाठी एक छान टॉय ट्रेन घेतली तिथे. त्या टॉय ट्रेन मध्ये जे ओपन सेक्शन होते त्याच्यात त्या बायकांना बसवलं, मग त्या खिडकीतनं बाहेर बघतायत, मग बाजूला फुलं डोलतायत, झाडं हे होत आहेत. तर त्या सगळ्याला जो एक स्वच्छंदपणा, स्वतंत्रता आहे ना, ती त्या गाण्याला फार सुंदर हे करणारी ठरली. आणि आमच्यासाठी म्हणून ते गाणं खूप खास आहे. अँड इन ऍडिशन टू दॅट श्रेया घोषालने ते गायला. ऑफकोर्स अजून काय माणूस मागू शकत नाही. 4 चांद लग गए. आणि खरंच आहे, मला असं वाटतं की गप्पा खूप चालू राहतील, पण आज आपल्या सगळ्या बघणाऱ्या प्रेक्षकांमधल्या समस्त महिलांना आपण हे गाणं डेडिकेट करूया. आणि आजच्या पुरतं फक्त इथेच थांबणार आहोत. पुन्हा पुढच्या भागात या दोघांनाही भेटणार आहोत. त्यामुळे संगीतकार अमित राज आणि गीतकार क्षितिज पटवर्धन यांच्याकडनं आणखीन खूप काही गाण्यांबद्दल आपल्याला ऐकायचंय. आजचा विराम या गाण्याने. रंग जरासा ओला, कारण ह्याच्या आधी आम्ही झिम्मा 1 मध्ये अलविदा अलविदा हे गाणं केलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर. आणि तेही गाणं खूप लोकांना आवडलं होतं. त्याच पद्धतीचं काहीतरी एक गाणं हवं होतं झिम्मा 2 मध्ये. जेव्हा पार्ट 2 होतो ना, तेव्हा अजून एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढते, एक भाग दुसरा असतो तेव्हा अजून एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. त्यामुळे आम्हाला तसं होतं की एक कुठलं गाणं करायचं, कसं करायचं, काय करायचं. तर आम्हाला आमचं एक काम जरा सोपं करून दिलं हेमंत डोमेने, की त्याने आम्हाला व्हिज्युअल्सच सांगितले सर, की माझ्या डोक्यात काय आहे, की मी असं असं करणार आहे, मी ट्रेन हे करणार आहे, अमुक करणार आहे, तमुक करणार आहे. आणि मी त्या टॉय ट्रेनमधून ह्या सगळ्या बायका चालल्यात आणि प्रत्येक जण आपापल्या विचारात आहे. बरोबर. सो ह्या गोष्टी आमच्यासाठी खूप सोप्या झाल्या. तिथून आम्ही हे गाणं झालं, श्रेयाजी आल्या, श्रेयाजींनी गायलं. मला अजून आठवते त्या जेव्हा आल्या आणि त्यांनी जेव्हा गाणं ऐकलं तेव्हा ते माझा असिस्टंट आहे इकडे, आता तो बसलाय, शिवशंकर घोष, तो बेंगॉली आहे. त्याला त्यांच्या भाषेत बोलले की भालोच आहे, भालो गाण्याची. तर ते तुम्हाला बोलला अरे त्यांना आवडलं गाणं. मी बोललो बरं. आणि त्या मला आठवतंय की ते गाणं झाल्यानंतरही त्या स्टुडिओमध्ये जवळजवळ 1 तास बसून होत्या आणि आम्ही ते कंटिन्युअस आम्ही लूपवर गाणं ऐकत होतो. इथे आपल्याला कळते की अच्छा, म्हणजे त्यांना गाणं आवडलेलं आहे. नाहीतर एक असतं की बाबा ऐकावंसं वाटतंय, हा पण त्यातला महत्त्वाचा भाग होता. तिथे थांबावंसं वाटतंय त्या ठिकाणी. ही एक गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला ना हे गाणं झालं, शूट झालं, गाणं सगळं झालं. आणि एक दिवशी अचानक मला फोन आला, आणि अननोन नंबर होता. मी उचलला आणि मला कळलं की ते आनंद एलराय सर होते. आणि ते बोलले की बेटा मैं आनंद एलराय बोल रहा हूँ, मैंने वो गाना सुना यार तेरा. ते प्रोड्युसर को प्रोड्युसर होते याचे, त्यामुळे नक्कीच. ते बोले अमित यार पता नहीं यार, मैं 3 दिन पहले से तेरे को कॉल करना चाह रहा था, कंटिन्यूस गाड़ी में यही गाना बजा रहा हूँ मैं. बाप रे. मुझे ना शब्द समझ में नहीं आ रहे, बट वो जो मेलोडी है ना वो इतनी कमाल आहे. आणि आय वॉज सो हॅपी की एका प्रोड्युसरला ते आपलं गाणं आवडतं. आणि तोही एवढा मोठा डिरेक्टर ज्याने रांजना आणि एवढे मोठे मोठे सिनेमे केले, AR रहमान साहेबांबरोबर काम केलेला माणूस, त्यांना जर आपलं आवडतंय काहीतरी काम, त्यामुळे ही गाण्याची एक आठवण होती, नक्कीच शेअर करावीशी वाटली मला. खूप छान. आता या आठवणीनंतर प्रत्यक्ष गाणं ऐकायला आणखी गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल.
किती क्षण राहिले राहिले स्वतःसाठी शेवटचे कधी स्वप्न पाहिले तू पाहिले विणलेल्या नात्यांनी उसवून टाकले तुला चुकलेल्या वाटांनी इथवर आणले तुला उन्हाळे सरले सारे तरीही वाटे मन हे उभे उन्हात का सुखाचा घन सोनेरी कातर वेळी करू देना क्षणाचा रंग जरासा ओला रंग जरासा ओला रंग जरासा ओला रंग जरासा ओला. थँक्यू. खूप छान, मस्त.